नमस्कार, मी डॉक्टर सपना. तुमचं हेल्थ कट्ट्यामध्ये स्वागत आहे. आजचा विषय तुम्हाला कळालाच असेल, ते म्हणजे ब्लड टेस्ट ॲज अ कमिशन, तुमच्या शरीराची कंडिशन. येस, आजकाल पेशंटला ब्लड टेस्ट करायला सांगितलं ना, तर त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज होऊन जातात. त्यांना वाटतं मला काही झालेलं नाही आहे, मी का सुई टोचून घेऊ, काय एवढा टेस्ट करू. डॉक्टर तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगतात कारण त्यांना तुमच्या रक्ताची कंडिशन जाणून घ्यायची आहे. तुमच्या रक्तावरूनच माहीत पडतं, तुमच्या शरीराचा जो ब्लॅक बॉक्स आहे ते तुमचं ब्लड असतं. त्याच्यातूनच आपल्याला माहीत पडणार आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना रेजिस्ट करू नका. डॉक्टर म्हणजे मॅजिशियन नाही आहे की जो तुमच्या चेहऱ्याकडे बघून आत काय चाललेलं आहे ते सांगू शकतो. आजकालची जी लाईफस्टाईल आहे त्यामुळे BP, शुगर, थायरॉईड यासारखे जे डिसीजेस आहेत ते नकळत तुमच्या शरीरात कधीही पसरून जातात, तुम्हाला कळतसुद्धा नाही. ज्यावेळेस तुमची शुगर 400ला पोहोचते त्यावेळेस तुम्हाला कळतं की माझी शुगर 400 झालेली आहे. अचानक एका दिवशी तुम्ही चक्कर येऊन पडतात आणि डायग्नोज होतं की तुम्हाला हाय BPचा त्रास आहे म्हणून तुम्ही चक्कर येऊन पडलात. पण हे सगळं वेळीच थांबवायचं असेल तर डॉक्टरांनी वेळीच तुम्हाला करायला सांगितलेल्या चाचण्या महत्त्वाच्या आहेत, ज्या करायलाच पाहिजे. त्यासाठी क्वेश्चन मार्क नको. जेव्हा तुम्ही ऑर्थोपेडिककडेही जातात तेव्हा ते तुम्हाला जेव्हा एक्सरे करायला सांगतात ते प्लीज डू दॅट एक्सरे. ते स्वतःसाठी नको नाही आहेत, त्यांना पैशासाठी नको आहेत. जोपर्यंत ते तुमच्या बोन्सला पाहणार नाही तोपर्यंत ते सांगू शकणार नाही 2 एक्सरे का 4 एक्सरे का. अरे डायमेन्शन्स असतात, 2 डायमेन्शनमध्ये बघावं लागतं. वेगवेगळ्या पोझिशनमध्ये AP लॅटरल व्ह्यूज बघावे लागतात. तुम्हाला MRI करायला लावत नाही आहे ना, एक्सरेच करायला सांगताय. जर त्यांना काही वाटलं तर MRI करायला सांगतायत, ते तुमचाच खर्च वाचवतायत. मग इतकं रेजिस्टन्स का करता. ब्लड टेस्ट तुमच्या गुडसाठी आहे, तुमच्यासाठी आहे, डॉक्टरांसाठी नाही. काही चाचण्या न केल्यामुळे पेशंटला खूप साऱ्या गोष्टी भोगाव्या. जेव्हा तुम्ही एखाद्या मेकॅनिककडे जातात तुमची गाडी घेऊन आणि तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला ऑइल चेंज करायचं आहे, तुम्ही करणार ना. तुमचं AC ठीक काम करत नाही आहे, हे चेंज करायचं आहे. तुमचं क्लच पॅड खराब झालं आहे, तुम्हाला हे चेंज करावंच लागेल. ऐकतात की नाही तुम्ही त्याचं. त्यावेळेस तुमच्या डोक्यात विचार येतो का नाही. तुम्हाला काय वाटतं की येस, आपली गाडी जर चांगली राहिली तर आपला प्रवास चांगला होईल, गाडी बंद पडणार नाही, कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. अहो शरीराच्या गाडीचं काय, डॉक्टर तुमच्या शरीराच्या गाडीचाच विचार करता. लोक कुठल्या दिशेने विचार करायला लागलेत ना आजकालचे, मला कळतच नाही. प्रत्येकाला वाटतं की फक्त पैसे लुटण्यासाठीच असं डॉक्टर करतात. एखाद्या डॉक्टरने असं केलं याचा अर्थ प्रत्येक डॉक्टर तसा आहे असा नाही. आम्ही तुमच्या हेल्थसाठी तुम्हाला ब्लड टेस्ट करायला सांगतो. प्लीज प्रत्येकाने आपल्या डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर जे लिहिलेलं आहे त्या ब्लड टेस्ट करून घ्या. ते तुमच्या भल्यासाठी आहे. त्यावरूनच तुम्हाला डायग्नोज होणार आहे, त्यावर तुमची पुढची ट्रीटमेंट अवलंबून आहे. इनफॅक्ट ज्यांना गरज नाही आहे, जे लोक डॉक्टरकडे जाण्याची गरजच पडत नाही आहे, तर अशा लोकांनी स्वतःला मेंटेन करण्यासाठी स्वतःच्या बर्थडेसाठी एक हेल्थ पॅकेज गिफ्ट करायला हवं. आजची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये काहीही होऊ शकतं. 45 इयर्सच्या लोकांना, 30 इयर्सच्या लोकांना कार्डियक अरेस्ट होत आहे. यू आर नॉट फिट इनफ. आपण जे काही खातोय, आपण जे काही आपली लाईफस्टाईल आहे, जशा प्रकारे आपण सगळं आपली दैनंदिन गोष्टी चाललेल्या आहेत त्यावरून आपण फिट आहोत की नाही हे जोपर्यंत आपण आपल्या ब्लड टेस्ट करत नाही, आपला हेल्थ चेकअप करत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. इन केस जर तुम्ही डॉक्टरांकडे गेलात, त्यांनी काही चाचण्या सांगितल्यात, प्लीज डू इट फॉर युअर गुड. तुमच्यासाठी, तुमच्या स्वतःसाठी प्लीज त्या करा. आणि जर तुम्हाला कधी डॉक्टरांची गरज पडत नाही आहे तर खूपच चांगलं, पण तरीसुद्धा वाढदिवसाला स्वतःसाठी एक हेल्थ पॅकेज गिफ्ट करा. दरवर्षी आपलं एक हेल्थ पॅकेज घेऊन लमसम ब्लड टेस्ट, तुमचं किडनी, तुमचं हिमोग्राम, तुमचं युरिन रुटीन, या सगळ्या गोष्टी एका पर्टिक्युलर एज नंतर करणे महत्त्वाचे आहे. ब्लड टेस्टला टाळू नका, हे तुमच्यासाठीच आहे. त्याच्यापासून पळू नका. जर तुम्ही गाडीवर पैसे लावू शकतात, खूप साऱ्या अदर गोष्टींवरती पैसे लावू शकतात, गॅजेट्सवरती पैसे लावू शकतात, तर तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या शरीरासाठी आणि तुमच्या हेल्थसाठी पैसे का लावू शकत नाही, है ना. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हा माझा व्हिडिओ अशाच लोकांना फॉरवर्ड करा जे रक्ताची चाचणी करायला घाबरतात किंवा त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी दुसरेच विचार चाललेले असतात. रक्ताची चाचणी डॉक्टरांनी जर डिस्क्राईब केली असेल तर प्लीज ती करा. आणि मला माझ्या व्हिडिओला अशा एका फ्रेंडपर्यंत पोहोचवा ज्याला खरंच ब्लड टेस्ट करायला जो घाबरतो किंवा तो म्हणतो की मी आज
फिट आहे. मी आजपर्यंत कधी कुठली टेस्ट केलेली नाही आहे. आणि अशाच काही इन्फॉर्मेशनसाठी माझ्या व्हिडिओला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा.